नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 24 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या प्रसिद्धी पत्रकाचा अभ्यास करणार आहोत. हे पत्रक आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. चला तर मग मुद्देसूदपणे समजून घेऊया. मुख्य मुद्दे. उत्तरपत्रिकेची रचना. सुधारित उत्तरपत्रिका 2 भागांत असेल. भाग 1 उमेदवाराने उत्तरे नमूद करण्यासाठी. भाग 2 परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवार व समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील. बैठक क्रमांक. पूर्वीचा अल्फान्यूमेरिक 8 अक्षरांक क्रमांक बदलून आता 7 अंकी न्यूमेरिक क्रमांक असणार. हा क्रमांक संपूर्ण निवड प्रक्रियेत कायम राहील. उत्तरपत्रिकेचे पर्याय. 4 पर्यायांव्यतिरिक्त 5वा पर्याय समाविष्ट केला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराने 5 पैकी 1 पर्याय निवडणे अनिवार्य आहे. अन्यथा त्या प्रश्नाच्या गुणांपैकी 25% म्हणजेच 1/4 गुण वजा केले जातील. गुणांकनातील बदल. खालील प्रकरणी प्रत्येकी 25% गुण वजा होतील. कोणताही पर्याय निवडला नाही, एकापेक्षा जास्त पर्याय निवडले, उत्तरामध्ये दुरुस्ती केली, चुकीचे उत्तर दिले, गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील. उत्तरपत्रिका अवैध ठरण्याची कारणे. भाग 2 वर स्वाक्षरी न करणे, काळ्या शाईच्या बॉलपॉइंट पेन व्यतिरिक्त अन्य पेन वापरणे, असंबंधित शेरा किंवा चिन्ह नमूद करणे, प्रश्नपत्रिकेचा क्रमांक नमूद न करणे, भाग 1 वर बैठक क्रमांक किंवा सांकेतिक खूण करणे, QR कोड किंवा छपाई खराब करणे. सूचना. उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या मागील बाजूस म्हणजेच बॅक पेजवर सविस्तर सूचना दिल्या जातील. वेळोवेळी अद्ययावत सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. अंमलबजावणी. ही सुधारित कार्यपद्धती 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा किंवा भरती प्रक्रियेस लागू होईल. हे प्रसिद्धीपत्रक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यात उत्तरपत्रिकेच्या रचनेत व गुणांकन पद्धतीत बदल स्पष्ट केले आहेत.